टिकटिक वाजते डोक्यात, धडधड होई छातीत, हे आणि अशी अनेक अनेक प्रेमगीतं हे हृदयावरती अवलंबून आहेत. आज या हृदयाचेच कोणते कोणते आजार होतात ते आपण जाणून घेणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ञ, श्री गुरुजी रुग्णालय, तुमचे सर्वांचे आजच्या अध्ययन मालिकेत स्वागत करते. आज या हृदयविकाराविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनोहर शिंदे सर, श्री गुरुजी रुग्णालयामध्ये सिनियर कार्डिओलॉजिस्ट आणि पूर्णवेळ आहेत. सर, पाळी गेल्यानंतर स्त्रियांच्या हृदयामध्ये काही फरक पडतो का? त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो का? पाळी गेल्यानंतर जे नैसर्गिक प्रोटेक्शन असतं हार्मोन्सचं, ते स्त्रियांना पाळी गेल्यानंतर थांबतं. आता मला हृदयाचा आजार आहे हे कसं ओळखायचं, त्याची लक्षणं काय असतात? हृदयविकार स्त्रियांमध्ये का होतो हे आधी आपण चर्चा करू. हृदयविकार होण्यासाठी काही रिस्क फॅक्टर्स असतात, म्हणजे ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, डायबिटीस, उच्च रक्तदाब, तंबाखूजन्य पदार्थांचा उपयोग. ग्रामीण भागामध्ये अशिक्षित स्त्रियांमध्ये मिश्री, तपकीर आणि तंबाखूचं सेवनाचं प्रमाण खूप आहे. आणि उच्चभ्रू स्त्रियांमध्ये स्मोकिंगचं प्रमाण खूप आहे. हे हृदयाला खूप हानिकारक असतं. ह्या रिस्क फॅक्टर्स, म्हणजे जेवढे जास्त रिस्क फॅक्टर असतील तेवढा हृदयरोगाचा धोका वाढतो. जेवढे कमी रिस्क फॅक्टर असतील तेवढा हृदयरोगाचा धोका कमी असतो. आता हे जे रिस्क फॅक्टर मी सांगितले याच्यामध्ये आपण बदल करू शकतो, पण फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज म्हणजे अनुवंशिकता हे आपल्या हातात नसतं. तर तो नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे, त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. तर तो एक रिस्क फॅक्टर असतो. तर अशा महिलांना काम करत असताना, सीडी चढताना किंवा भरभर चालताना दम लागतो, छाती दुखते आणि थांबलं की बरं वाटतं. हे हृदयरोगाचं मेन कारण आहे. गेल्या 25 वर्षामध्ये हृदयरोगांच्या पेशंटशी चर्चा करत असताना, इस्पेशली स्त्रियांमध्ये मनामध्ये खूप ट्रॅफिक असणं, झोप कमी असणं, काही स्त्रिया मुलांची अति काळजी करतात, परिवाराची अति काळजी करतात, हे सुद्धा एक हृदयाला हानिकारक आहे. आता तुम्ही उच्चभ्रू स्त्रियांमध्ये स्मोकिंगचं, तसंच अल्कोहोल म्हणजे मद्यपान, याच्यामुळे पण हृदयरोगाचा धोका वाढतो. मद्यपानने डायरेक्ट धोका नाही वाढत, पण मद्यपान केल्याने वजन वाढते, घोरण्याचं प्रमाण वाढतो आणि म्हणून हृदयरोगाचा धोका वाढतो. आता तुम्ही सांगितलं की ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना धोका आहे, पण जे बारीक असतात त्यांना धोका असतो का? आणि अजून एक असं विचारलं जातं की माझ्या फॅमिलीमध्ये तर हिस्ट्री नाही तर मला धोका नाही, असं आहे का? तर मी जसं म्हटलं 6 रिस्क फॅक्टर्स आहेत. त्याच्यातला वजन जास्त असणं आणि शारीरिक श्रम कमी असणं, व्यायाम नसणं, हा एक घटक आहे. दुसरा घटक जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता, आणि उरलेले घटक आहेत. समजा अनुवंशिकता नसेल, वजन कमी असेल, पण उरलेले 3 घटक असतील, जसं तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, डायबिटीस, ब्लड प्रेशर, तर हृदयाचा धोका त्या केसेसमध्ये सुद्धा जास्त असतो. पण फक्त ओबेसिटीज असलेले बाकी रिस्क फॅक्टर्स नसतील तर हृदयाचा धोका थोडा कमी असतो. पण आयडियल बॉडी वेट असणं हे प्रत्येक स्त्री पुरुषासाठी गरजेचं आहे. आता वजन, जे पोटाच्या भागात वजन वाढण्याचे 2-3 प्रकार असतात. पोटाच्या भागात जास्त वजन असतं किंवा मांड्यांच्या भागामध्ये जास्त असतं. तर कोणत्या प्रकारच्या बॉडी फॅटमुळे हृदयरोगाचा ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणजे पोटामध्ये जे फॅट असतं ते एक वेगळ्या आजाराला इंडिकेट करतं. त्याला म्हणतात आम्ही डायबिटीस आणि इन्सुलिन रेझिस्टन्स. तर शरीरामध्ये अशा लोकांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्त असतं आणि इन्सुलिन हे हृदयामध्ये ब्लॉकेजेस आणतं, इन्फ्लामेशन आणतं आणि त्याला आम्ही प्रोॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. तर ॲब्डॉमिनल ओबेसिटी इटसेल्फ इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स. तो एक रिस्क फॅक्टरच आहे. ॲब्डॉमिनल ओबेसिटी नसणं हे गरजेचं आहे. ते व्यायामाने आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. दुसरं एक सर, तुम्हाला असं विचारायचं होतं की आता ज्यांना हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत, हृदयविकार होऊ नयेत म्हणून कोणत्या टेस्ट करून घ्याव्या प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्टमध्ये, ते सांगू शकता का? जेवढे जास्त रिस्क फॅक्टर असतील हे स्वतः ती स्त्री डिटरमाइन करू शकते, त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. आणि पाळी थांबल्यानंतर, इस्पेशली 1 वर्षानंतर किंवा डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे दर 2 वर्षांनी 5 वर्षांनी बॉडी चेकअप होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक ECG होणं गरजेचं आहे, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, कोलेस्ट्रॉलची चाचणी, थायरॉईड डिस्फंक्शन आणि आपली स्ट्रेस लेवल असेस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये ज्या स्त्रियांना हृदयरोग असतो त्यांना मी कायम होमवर्क लिहून देतो की BK शिवानी दीदीचा व्हिडिओ बघ, आध्यात्मिक साधना कर, मनातली ट्रॅफिक कशी कमी होईल असं बघ, मुलांची खूप काळजी करू नको. ज्या स्त्रिया हे सगळं अवलंबतात
आणि होमवर्क करून येतात. म्हणजे लिटरली स्त्रिया माझ्याकडे व्हिडिओ बघितल्यानंतर मी या 5 गोष्टी शिकले आणि माझ्या जीवनात मी असा बदल केला. तर ज्यांनी बदल केला त्यांना हृदयरोगाच्या गोळ्या कमी होतात किंवा त्यांचा हॅपीनेस इंडेक्स वाढतो. सो अध्यात्म आणि पारंपरिक भारतीय शास्त्र म्हणजे योगा, पंचकर्म हे सुद्धा हृदयरोगावरती उपचार करण्याची एक छान पद्धती आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या विभागाला होलिस्टिक डिपार्टमेंट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस यासाठीच म्हटलेलं आहे. आपण ॲलोपॅथी सायन्सबरोबर अँजिओप्लास्टी, बायपास अत्याधुनिक शास्त्राचा वापर करून उपचार करतो, पण परत आजार होऊ नये, सेकंडरी प्रिव्हेन्शन यासाठीच या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो, मदत घेत असतो. सरांनी आज आपल्याला एवढी छान माहिती हृदयरोगाबद्दल सांगितली आहे. तसंच तो होऊ नये म्हणून त्याला आध्यात्मिक बैठक आणि आपली भारतीय बैठक याची पण जोड दिलेली आहे. तर आपण सर्वजणी मिळून याचा फायदा करून आपलं हृदय शेवटपर्यंत छान धडधडत राहील आणि डोक्यात छान टिकटिक वाजत राहील असं बघूया. धन्यवाद. धन्यवाद.